यशोमती ठाकूर यांच्या आरोपांना अनिल बोंडे यांचं प्रत्युत्तर, चौकशीचे खुले आव्हान। ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करा, काँग्रेसवर बोंडे यांचा निशाणा। काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांनी विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांवर 15 ते 20 कोटी रुपये घेऊन मॅनेज झाल्याचा केलेला आरोप राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी फेटाळून लावलाय। या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बोंडे यांनी काँग्रेसला थेट आव्हान देत आरोपांमध्ये तथ्य असल्याचं ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली। यावेळी बोंडे म्हणाले की काँग्रेसनं उमेदवारी देण्यापूर्वी संबंधित उमेदवारीची पार्श्वभूमी, कामकाज, विश्वासार्हता तपासली नव्हती का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना बोंडे यांनी भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपच्या प्रयत्नातून निवडून आलेले प्रतिनिधी मोठ्या संख्येनं प्रवीण पोटे यांच्या पाठीशी उभे राहतील असा दावा त्यांनी केला। त्यामुळे प्रवीण पोटे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास देखील बोंडे यांनी व्यक्त केला आहे। सांगण्यात आलेलं आहे, काय सांगा? काँग्रेसचा पायाच भुसभुशीत झालेला आहे। यशोमती ठाकूर काँग्रेसच्या नेत्या आहे। जेव्हा त्या उमेदवाराला तिकीट दिली तेव्हा यशोमती ठाकूरनी तपासलं नाही का की तशीच तिकीट दिली, तशीच उमेदवारी दिली? त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी तपासलं असेल, राष्ट्रीय अध्यक्षांनी तपासलं असेल। मग असे काँग्रेसमध्ये घेतलेले लोक आता यशोमती ठाकूरनंच मागणी करावी की त्याची सीबीआय चौकशी लावा, ईडीची चौकशी लावा आणि नंतर ओरडू नये की काँग्रेसवाल्यांवर अशा चौकशा होतात म्हणून। त्याच्यामुळं त्यांना हे माहीत आहे, त्या उमेदवारालाही माहीत आहे आणि काँग्रेसवाल्यांनाही माहीत आहे की प्रवीण पोटे पाटील यांचा विजय सुनिश्चित आहे। महायुतीने मेहनत घेऊन पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्ये जास्त नगरसेवक निवडून आणले आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदारही हा भारतीय जनता पक्षाचा, महायुतीचा होणार आहे। आणि म्हणून आता पराभव दिसायला लागला की काँग्रेसवाल्यांचा ओरड सुरू असते। कधी EVMवर ओरडतात, कधी SIRवर ओरडतात, कधी इलेक्शन कमिशनवर ओरडतात आणि आता तेवढंच पुरलं नाही तर आता स्वतःच्या उमेदवारावर ओरडतात। स्वतःचा उमेदवारच भ्रष्ट निघाला, स्वतःचा उमेदवारच पैसे घेऊन राहिला असं काँग्रेसचेच नेते आरोप करायला लागले। आता त्यांनी म्हणजे कपाट ठोकून घ्यायला पाहिजे स्वतःचंच। हे पाठ थोपटणं नाही, सगळं कपाळ मोक्ष करून घ्यायला पाहिजे, अशी परिस्थिती यशोमती ठाकूरांवर आणि काँग्रेसवर आली आहे।